साहेब, गडचिरोलीमधला जो विषय आहे मुलींचा, तो समोर येतोय, कसं बघताय आपण याकडं? असं आहे की गडचिरोलीमध्ये सर्प चावून 3 मुलींचा मृत्यू झाला. 3 मुली मृत्यूशी झुंज देत आहेत अशी बातमी मी ऐकली, वाचली. मी देखील ग्रामीण भागातला राहणारा कार्यकर्ता आहे. सर्पदंशाच्या अनेक केसेस मी बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्प हे दंश करत असताना त्यांची दंश करण्याची जी नेहमीची पद्धती आहे किंवा दंश कशा प्रकारे करतात त्याची मला माहिती आहे. परंतु एकाच वेळेला एकच साप अनेक वेळा दंश करत होता अशा पद्धतीचं जे काही सांगितलं जातं, जे 6 मुलींना एकाच सर्पानं दंश केला आणि काही मुलींना तो पुन्हा पुन्हा दंश केला, हे थोडस न पटण्यासारखं गणित आहे. साप असेल तो काय माणूस नव्हे की एखाद्या माणसाला काठी घेऊन सातत्यानं तो मारतोय. एका दुसऱ्या माणसाला एका वेळेला दंश करणं मी समजू शकतो, पण 6 मुलींना पुन्हा पुन्हा दंश करणं आणि एका सापाने करणं, हे सगळं प्रकरण मला संशयास्पद वाटतंय. आणि म्हणून सरकारनं केवळ आश्रमशाळेचं लायसन्स रद्द करून, परवाना रद्द करून आपली जबाबदारी झटकू नये, तर असा एक साप 6 मुलींना पुन्हा पुन्हा कसा दंश करू शकतो, हा दंशामुळेच या त्या मुलींचा मृत्यू झालाय का, ज्या मुली अत्यवस्थ आहेत त्या सर्पदंशामुळेच आहेत, याची सखोल चौकशी सरकारनं करावी अशी माझी मागणी आहे. साहेब, तुम्ही म्हणता की सर्पदंश करण्याची पद्धत किंवा एकंदरीत जी काही नेहमीची सर्पदंश करण्याची एकंदरीत जी काही माहिती आहे ती मला अशी, मी अनेक सर्पदंशाच्या केसेस जशा बघितलेल्या आहेत, त्यांना मदत केलेली आहे. दुर्दैवानं मला सुद्धा जबरदस्त सर्पदंश झालेला होता. त्या सर्पावर माझा पाय पडला संध्याकाळच्या वेळेला आणि त्यांनी मला दंश केला. पुन्हा तो सर्प बिळात जात होता. तो बिळात जात असताना मी हातामध्ये पकडून मागे ओढला आणि फिरवून आपटण्याच्या पूर्वीच त्यांनी मला पुन्हा दंश केला. आणि म्हणून एकदा दंश केल्यानंतर त्याने त्याचा मार्ग धरला होता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि असा एकच सर्प अनेक वेळा अनेक माणसांना चावल्याचा, झोपेमध्ये अनेकांना सर्प चावलेले आहेत. चावल्याचं उदाहरण नाही म्हणून मी सांगतोय, एकच सर्प एकाच वेळेला अनेकांना दंश करू शकतो का, याचं सरकारनं त्या ठिकाणी शोध घेणं गरजेचं आहे. केवळ सर्पदंशामुळं या मुलींचा मृत्यू झाला एवढं म्हणून आपली जबाबदारी झटकू नये, हा माझा आग्रह आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.